महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 2 तासापूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। अतिशय गोड बातमी आलेली आहे। सणासुदीच्या दिवसा अगोदर लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचे गिफ्ट 1500 रुपये डिसेंबर महिन्याचे जमा झालेले आहे। सर्वांना लाडकी बहीण योजनेचा ज्यांना हप्ता बाकी असेल डिसेंबर महिन्याचा त्यांना सर्वांना हप्ता जमा झालेला आहे आणि सोबतच मकर संक्रांती गिफ्ट 3000 रुपये कसं जमा झालेले आहे ही बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, आज आपण या स्पेशल रिपोर्ट मध्ये आलो आहे की लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये तुमच्या अकाउंट मध्ये जमा झाले असतील तर तुम्ही कमेंट मध्ये हो म्हणू शकता। तर आपण महत्त्वाची बातमीकडे वळूया की लाडक्या बहिणींना 3000 रुपये कोणाला जमा झालेले आहेत। सर्वात प्रथम आपण हे बातमी पाहूया की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज जमा करण्यात आलेला आहे। तुम्हाला माहित आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप एकत्र होत नाही, टप्प्याटप्प्याने पैसे वाटप होत राहतात। डीबीटीच्या माध्यमातून जर तुम्हाला माहिती असेल, डीबीटीच्या माध्यमातून बटन दाबल्यानंतर एका सोबत 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप केले जातात। तर जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि जर तुमचा जिल्ह्यांचा नंबर आला नसेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता, सर आम्हाला पैसे आले नाही, आम्ही या जिल्ह्यात राहतो। तर तुम्हाला मी जिल्ह्यांची नाव वाचून दाखवणार आहे। आणि सोबतच एक बातमी आलेली आहे, भरपूर बहिणींना मेसेज आलेला नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, मेसेज येत नाही, मेसेजची वाट पाहू नका। तुम्ही तुमच्या मोबाईलवर गुगल पे, फोन पे अशा माध्यमातून तुम्ही चेक करू शकता। किंवा तुमच्याकडे मोबाईल नसेल किंवा तुमच्याकडे गुगल पे, फोन पे नसेल तर तुम्ही कसं चेक करू शकता? तर बघा तुम्ही तुमच्या जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन तुम्ही चेक करू शकता। सीएससी सेंटरला जाऊन चेक करू शकता की तुम्हाला पैसे जमा झाले की नाही। सोपा पर्याय आहे, तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलवर तुम्ही चेक करू शकता। आता उरलेला प्रश्न, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना सर्व लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्वांना पैसे जमा झाले का? तर याचं उत्तर देतो एका मिनिटात। तर बघा हप्ता कोणाला जमा झालेला आहे? ज्या बहिणींची केवायसी झाली असेल त्याच बहिणींना हप्ता जमा होतोय। एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या बहिणींची केवायसी झालेली आहे त्याच बहिणींना हप्ता जमा होतोय। ज्या बहिणींची केवायसी बाकी असेल किंवा अपूर्ण त्यांचं फॉर्म रिजेक्ट झाला असेल अशा बहिणींना हप्ता जमा झालेला नाही। आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मकर संक्रांती आधी तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा करण्याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणींना मकर संक्रांती गिफ्ट म्हणून आम्ही सरकारला त्यांना पैसे जमा करायचं होतं। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यात आलेले आहे। उरलेला प्रश्न, मकर संक्रांतीला जे पैठणी साडी वाटप होणार होती ती कधी होईल? आणि लाडकी बहीण योजनेसाठी आता पैठणी साडी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केली होती की लाडक्या बहिणींना आम्ही पैठणी साडी वाटप करणार आहोत। तर तुम्हाला माहितच आहे पैठणी साडी कशा पद्धतीने वाटप केली जात आहे। ज्या पद्धतीने तुम्हाला राशन दुकानावर राशन दिले जातं तिथं तुम्हाला पैठणी साडी दिली जाणार आहे मकर संक्रांती स्पेशल गिफ्ट म्हणून। तुम्ही व्हिडिओ सुद्धा पाहू शकता, स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केलेली आहे की लाडक्या बहिणींना आम्ही पैठणी साडी वाटप करत आहोत। तर अशा प्रकारे त्यांचा व्हिडिओ आलेला आहे, तुम्ही व्हिडिओ सुद्धा पाहू शकता। लाडकी बहीण योजना सुरू आहे। लाडक्या बहिणींना मी सांगतो, मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली ना, बरोबर आहे। आता ही लाडकी कोणी आलं किती कोणी बोललं तरी सुद्धा, कोणीचा माईकला आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। आता 1500 रुपये आहेत ना, 1500 आहे ते वाढवणार। जे बोललोय ना आम्ही वचननाम्यामध्ये ते करणार। आमच्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करणार। या लाडक्या बहिणींना आम्हाला, तुम्ही चेष्टेमध्ये जाऊ नका, लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचंय, लखपती। तर बघा मकर संक्रांती आधी तर वाटप होणार नाही, कारण मकर संक्रांती नंतर तुम्हाला वाटप होणार आहे। साडी तर तुम्हाला दिलीच जाणार आहे, पैठणी साडी ती आता तुमची 800 रुपयाची असेल, 1000 रुपयाची असेल तर ते आता आपल्याला पाहणे गरजेचं आहे। तर बघा यामध्ये एक विशेष बातमी आलेली आहे की काही बहिणींना 3000 रुपये जमा झालेले आहेत। तर तुम्हाला माहित आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप सुरू होतोय तो तुम्हाला डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये आता जमा होत आहे आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा झालेले आहे, म्हणून 3000 रुपयाचा मेसेज तुम्हाला दिसत असेल किंवा 3000 रुपये आले असतील।
तर जानेवारी महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र आला आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र आलेला नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त 1500 रुपये जमा झालेले आहे, ते सुद्धा तुम्हाला डिसेंबर महिन्याचे. आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला ऑलरेडी तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले असतील. तर आता प्रश्न येतो की मकर संक्रांतीला लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचं गिफ्ट काय काय दिले जाणार आहे आणि लाडक्या बहिणींना जे आता आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण होईल का? जसं की लाडक्या बहिणींना आश्वासन देण्यात आलं होतं की लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे. जानेवारीचा हप्ता बघा, जानेवारीचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे दिला जाणार आहे. तर तो 2100 रुपये प्रमाणे लाडक्या बहिणींना मिळेल का? याची काही घोषणा झाली आहे, याचं काही GR आलेला आहे का? तर फक्त याचा आर्टिकल आलेला आहे. काय आलेला आहे? एक आर्टिकल आलेला आहे की त्यामध्ये आर्टिकलमध्ये लिहिलं आहे की लाडक्या बहिणींना 2026 म्हणजे जानेवारी 2026 याच महिन्याचा हप्ता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे वाटप केलं जाऊ शकतं. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी कालच ही घोषणा केलेली आहे. कालच तुम्ही त्यांचा व्हिडिओ सुद्धा पाहू शकता की आम्ही तो लाभ वाढवणार आहोत. तर नक्कीच तुम्हाला जानेवारी पासून 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळू शकतो, हे सुद्धा आपल्याला घोषणा पाहायला मिळत आहे. तर उरलेला प्रश्न आता, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे? कारण भरपूर बहिणी अजूनही त्या प्रतीक्षा करत आहे की आम्हाला पैसे आलेले नाही. तर बघा, मी तुम्हाला जिल्ह्यांची नाव वाचून दाखवतो. आज 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे. तुम्ही जर या 12 जिल्ह्यांची नावं पाहत असाल, तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला देखील हप्ता जमा झालेला असेल. तर बघा, सर्वात प्रथम मी तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची नावं दाखवतो, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे. तर बघा, पहिला जिल्हा आहे तो नाशिक. नाशिकवाल्यांसाठी आनंदाची बातमी आहे, नाशिकला आज पैसे वाटप झालेले आहे. नाशिकमध्ये आज पैसे वाटप झालेले आहे. दुसरा जिल्हा आहे तो बघा पुणे. पुण्यामध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे. नाशिकमध्ये वाटप झाले, पुण्यामध्ये वाटप झाले. त्यानंतर येतो नागपूर. बघा, तिसरा जिल्हा आहे तो नागपूर. नागपूरला देखील आज पैसे वाटप झालेले आहेत. त्यानंतर चौथा जिल्हा आहे तो, व्यवस्थित पहा बघा, या जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा झालेला आहे. आज पहिला टप्पा आहे, उद्या दुसरा टप्पा, परवा तिसरा टप्पा, म्हणजे 3 दिवसामध्ये कंप्लीट होतील. तर असं घाबरून जाऊ नका की तुम्हाला अजून पैसे आलेले नाही. तर बघा, अशा प्रकारे आहे. तर पुढचा जिल्हा आहे तो नागपूर झाल्यानंतर पुढील जिल्ह्यांची नाव पाहूया आपण. संभाजीनगर. बघा, संभाजीनगर. ठीक आहे, संभाजीनगरमध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे. या 4 जिल्ह्यांपैकी तुम्ही राहत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, पुढील जिल्ह्यांची नावं आपण पाहूया. तर बघा, पुढील जिल्ह्यांची नावं, 5 नंबरचा जिल्हा आहे तो जळगाव. जळगावला सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे. लक्षपूर्वक आहे का? 6 नंबरचा जिल्हा आहे तो अहिल्यादेवी नगर. ठीक आहे, अहिल्यादेवी नगरमध्ये सुद्धा पैसे वाटप झाले. 7 नंबरचा जिल्हा बघा, कोल्हापूरमध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे. त्यानंतर 8 नंबरचा जिल्हा आहे तो मुंबई उपनगर, यामध्ये सुद्धा पैसे झालेले आहे बघा. ठीक आहे, मुंबईला सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे उपनगरमध्ये. ठीक आहे, मुंबई उपनगरमध्ये आज पैसे वाटप झालेले आहेत. तर अशा प्रकारे या 8 जिल्ह्यांमध्ये आलेले आहे. पुढील 4 जिल्ह्यांची नाव तुम्ही इथं पाहू शकता. ठीक आहे, पुढील 4 जिल्ह्याची नावं. रायगडला पैसे वाटप झालेले आहे. रायगडला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे. 2 तासापूर्वीच हा मेसेज आलेला आहे की रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेले आहे. रायगड नंतर येतो सिंधुदुर्ग. बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहे. 11 नंबरचा जिल्हा, लक्षपूर्वक आहे का? 11 नंबरचा जिल्हा आहे तो बघा सातारा. सातारामध्ये सुद्धा पैसे वाटप झाले आहे. आणि शेवटचा जिल्हा म्हणजे आज पहिला टप्पा आहे. पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे. लक्षपूर्वक आहे का? पहिला जिल्हा. त्यानंतर येतो नंदुरबार. नंदुरबार मध्ये आज पैसे वाटप झालेले आहे. ठीक आहे,
नंदुरबार अशा या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झालेले आहे. तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुम्हाला हप्ता आला असेल डिसेंबर महिन्याचा हप्ता, आणि यापैकी भरपूर बहिणींना मेसेज आलेला नाही, तर मेसेज आला नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर गुगल पे, फोन पेच्या माध्यमातून चेक करू शकता तुम्हाला हप्ता जमा झालेला असेल. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे. तर हप्ता जर तुमचा जमा झाला असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. कमेंटमध्ये सांगा तुमचा हप्ता जमा झाला असेल तर हो म्हणा, नाही झाला असेल तर नाही म्हणू शकता. माहिती जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती पोहोचली पाहिजे आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झाले ते सुद्धा माहिती लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींनी शेअर करायचा. तर भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.